हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्ही म्हणत असाल की रेग्युलर ब्लॉग अपलोड करणार होते पण केलेच नाही, पण माझी युनिव्हर्सिटीची एक्झाम असल्यामुळे मी ब्लॉग करूच शकले नाही. तर पहिलं तर नमस्कार मंडळी. आज मी जात होती एका भारी ठिकाणी जे अंमळनेरमध्ये आहे, मंगळग्रह मंदिर. बाबा एवढ्या गाड्या, शोरूम आहे की काय? तर हे शोरूम नाही, तर ही भक्तांची श्रद्धा आहे देवावर. हे जे गाभाऱ्यातील देव आहे हे स्वतः प्रकट झाले आहे मंदिरामध्ये, म्हणून या मंदिरामध्ये दर मंगळवारी एवढी गर्दी असते. या मंदिरात दर मंगळवारी लोकांची गर्दी माहत नसते. तर तुम्ही तर बघू शकतात, हे आहे मंदिराचं एंट्री गेट. बाहेर तर मंदिराचा एक रूल आहे, मंदिरात आत येण्याआधी आपले पहिले पाप धुवावे लागतात, मगच आतमध्ये एंट्री. लाईनमध्ये बघून तर मला एकच वाटत होतं, बाबा आज तर काही दर्शन होणार नाही, पण मी पण पाठली नाही. शेवट दर्शन तर मी घेऊनच राहणार आहे. लोक मस्त मनापासून प्रार्थना करत होते आणि मी एकच मागत होते, देवा फक्त व्ह्यू येऊ दे, बाकी सगळं तू बघून घे. शकतात ही आहे स्वयंभू मूर्ती, बघून किती पॉझिटिव्ह वाटलं. दर्शन वगैरे झालं तर तिकडच पेट म्हणे मालिक, पेट को भी भूक लगी. म्हटलं थांब बाबा, देते तुला काहीतरी. तिकडच मी चाय घेतली. पेट म्हणे मालिक चाय से काम नाही होगा. बापरे, वडापाव खाण्यासाठी शेवटी लाईन लावावं लागत होती. म्हटलं वडापाव तर आपल्या मुंबईसारखाच असेल बाई, टेस्टी झणझणीत. पण खरं सांगू, मला वडापावमधला फक्त पाव आवडला, वडा नाही. म्हटलं चला आता एवढं लांब आलोच आहे तर थोडेफार फोटो पण क्लिक करूनच घ्यायचे. मग आम्ही काय थोडे फोटो क्लिक वगैरे केले. सो आमचं दर्शन वगैरे झालं तर तिकीट पेट म्हणे मालिक फिरसे भूक लगे. म्हटलं चला बे आता पाणीपुरी वगैरे खाऊ. म्हटलं भाई पोटात तर जाम गरम गरम गेलं, गार गार काहीतरी पाहिजे. तिकडे मग मिल्कशेक वगैरे घेतलं आणि मग पोटाला गार गार केलं. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, नसला आवडला तरी लाईक करा, पुण्य मिळेल.